नमस्कार. SH चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी हिंद विजय मंडळ इनाम धामणी येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समडोळे हायस्कूल समडोळेची विद्यार्थिनी राजनंदिनी जितेंद्र कोरे इयत्ता 5वी हिने लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे माननीय चेअरमन साहेब, माननीय सेक्रेटरी साहेब, सर्व संचालक, माननीय मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस तिला हार्दिक शुभेच्छा. हे घे पैसे आणि जा शर्ट शिवून आण. याच प्रसंगावरून लक्ष घ्या आपल्या वडिलांबद्दलचं प्रेम, आपुलकी. जर घरामध्ये एक वेळ खायला नसेल तरी चालेल, पण घरामध्ये देवासारखे आई वडील हे हवेतच, असे कुठेतरी ऐकलेलं आहे. जर आई हे घराचं मांगल्य असलं ना, तर वडील हे घराचं अस्तित्व असतं. आपल्याला घरामध्ये काही टुचलं, काही लागलं तर आपण सहजपणे म्हणतो आई ग, पण त्याच वेळेला आपण रस्त्याने कुठे जात असलो, आपल्याला रस्त्यात साप आढळला तर आपण लगेच म्हणतो बाप रे. छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये नेहमी आई आठवते, पण मोठ्या मोठ्या संकटांमध्ये नेहमी वडीलच आठवतो. जर आई ही तुमच्या आयुष्यासाठी साठवलेली पुण्याई आहे, जर आई ही तुमच्या आयुष्यासाठी साठवलेली पुण्याई आहे, तर वडील हे आयुष्यभर कंबर कसून कमवलेली कमाई आहे. जर आई ही तुमच्या आयुष्यातील साष्टांग भगवंत परमेश्वर आहे, तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा तुमचा वडीलच एक संत आहे. मित्रांनो, तुमचा वडीलच एक संत आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून तो त्या दुकानदाराच्या पाया पडतो, त्या भांडीवाल्याच्या पाया पडतो, त्या सोनाराच्या पाया पडतो आणि असा करून 4 दिवसात 4 लाख रुपये जमा करतो. बाबा घाबरत नाही पैशाला, बाबा घाबरत नाही पैशाला. थोडं जरी दुःख झालं तर 4 चौघात रडणारी आई ही सर्वांना दिसते, पण त्याच वेळेला सावकाराकडून 2-2 लाख रुपये काढले आणि रात्री त्या सावकाराच्या भीतीने एकटा त्या झोपल्या जागी रडत बसतो, तो म्हणजे आपला बाप असतो. बाप आयुष्यात 4 वेळा रडतो. बाप आयुष्यात पहिल्यांदा रडला जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न ठरलं. बाप आयुष्यात दुसऱ्यांदा रडला जेव्हा त्याची मुलगी सासरी गेली. बाप आयुष्यात तिसऱ्यांदा रडला जेव्हा त्याची मुलगी सासरून टाकून दिली जाते. आणि मित्रांनो, बाप आयुष्यात चौथ्यांदा रडला जेव्हा त्या मुलाबाळासाठी त्याने एवढी इस्टेट कमवली असते आणि आज तीच मुलं बाळ त्या बापापासून वेगळी राहायला लागली. बाप या 2 अक्षरांचं महत्व इतकं असतं ना, तुम्हाला जितकं सांगितलं तितकं कमी असतं. इथे बसलेल्यांपैकी 1-2 जणांना सोडले तर सर्वांना वडील असतील. आपण खूप भाग्यशाली आहोत, आपल्याला वडिलांचं प्रेम मिळालं. म्हणून 2 वेळी म्हणाव्याशा वाटतात. कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणे माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणे माझा बाप खासदार आहे, पण मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगते माझा बाप हा इमानदार आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. अगर दोस्तों बाप है तो किसी का डर नहीं, अगर बाप नहीं तो दुश्मनों का सबर नहीं, अगर बाप है तो हर तमन्ना पूरी है, अगर बाप नहीं तो हर ख्वाहिशें अधूरी है. दोस्तों, हर ख्वाहिशें अधूरी है. जय हिंद, जय भारत.